नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगतीत दिव्या. मुंबईतील 19,734 जन्म दाखल्यांमधील बदल रद्द करण्याचे आदेश दिले. महाराष्ट्र सरकारने जन्म दाखल्यांमधील कथित अनियमिततांनंतर मोठी कारवाई करत मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 2024 ते 2026 या कालावधीत करण्यात आलेले 19,734 बदल रद्द करण्याचे आदेश दिले आहे. आरोग्य सेवा संचालनालय पुणे यांनी मुंबई जिल्हा निबंधकांना मूळ नोंदी पुनर्प्राप्त करण्याचे निर्देश दिले होते. सरकारच्या म्हणण्यानुसार जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1959 आणि महाराष्ट्र नियम 2000 अंतर्गत निर्धारित प्रक्रियेचे पालन न करता मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले होते. तपासात 16,528 प्रकरणांमध्ये कोणतीही पूरक कागदपत्रे सादर करण्यात आलेली नसल्याचे आढळले. तर 3,206 प्रकरणांमध्ये कागदपत्र अपुरी होती. त्यामुळे या बदलानंतर रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सरकारने स्पष्ट केले आहे की जन्म दाखले रद्द होणार नाहीत, मात्र त्यांमधील नियमांवर बदल हटवून मूळ माहितीचे कायम ठेवले जाईल. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हा मुद्दा सातत्याने उपस्थित केल्यानंतर हा विषय चर्चेत आला होता. काही बनावट रुग्णालयांच्या नावावर जन्म दाखले जारी झाल्याचे आरोपही करण्यात आला होता. या प्रकरणातील काही विषयांवर चौकशी गुन्हे दाखल विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आली होती. तसेच बीएमसीच्या 2 माजी आरोग्य अधिकाऱ्यांवरही निष्काळजीपणे मंजूर दिल्याचे आरोप करण्यात आले होते. सर्व प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यात आल्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. पाहत रहा डीसी न्यूज मराठी. थांबूया इथेच.